येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. बंधू आणि भगिनींनो, आज आपण दानिएल याच्या 8व्या आणि 9व्या अध्यायामध्ये जी भविष्यवाणी आहे, 2300 दिवसाची जी भविष्यवाणी आहे त्याच्याविषयी आपण शिकणार आहोत. आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण सर्वजण ह्या अभ्यासक्रमामध्ये सहभाग घ्यावा. आज आपण देवाच्या वचनाद्वारे तर शिकणारच आहोत, पण ह्या ठिकाणी जी प्रतिकृती आहे त्या प्रतिकृतीद्वारे आपण 2300 दिवसाची जी भविष्यवाणी आहे ती आपण शिकणार आहोत. त्या अगोदर आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया. स्वर्गातील महान सेनाधीश परमेश्वर देवा, आभार उपकार मानतो आज आम्हाला तू ही संधी देऊ केलेली आहेस. 2300 दिवसाची जी भविष्यवाणी आहे त्या भविष्यवाणीचा अभ्यास करत असताना तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला लाभावं विनंती करत आहोत. आमच्या पापांची चुकांची दैनंदिन कृपेने क्षमा कर. शुद्ध अंतकरण, शुद्ध विचार दे. आम्हाला ज्ञान बुद्धी चातुर्याने तू परिपूर्ण कर, जेणेकरून हा अभ्यासक्रम करत असताना आम्हाला मार्गदर्शन लाभेल. इथून पुढची वेळ आणि विशेष करून आजचा हा अभ्यासक्रम तुझ्या आधीन स्वाधीन करून नम्र प्रार्थना येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जसं आपण म्हणालो की दानिएल याचा 8वा अध्याय 9वा अध्याय आज आपण शिकणार आहोत. त्याच्यामध्ये जी भविष्यवाणी आहे 2300 दिवसाची भविष्यवाणी जी आहे ती भविष्यवाणी आज आपण देवाच्या वचनाद्वारे आणि ही जी प्रतिकृती तुम्हाला दिसत आहे या प्रतिकृतीद्वारे आपण त्या भविष्यवाणीचा अभ्यास करणार आहोत. तर परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो आणि आपण देवाच्या वचनाकडे आज वळणार आहोत. तर बंधू आणि भगिनींनो, आपण दानिएल याचा 8वा अध्याय आणि 9वा अध्याय ज्याच्यामध्ये 2300 दिवसाची जी भविष्यवाणी आहे त्याच्याविषयी आपण अभ्यासक्रम करणार आहोत. आणि आपल्या समोर मी विशेष करून दानिएलचा 8वा अध्याय जो आहे याचा मी तुमच्या समोर विषय मांडत आहे. जर आपण दानिएल या पुस्तकाची भविष्यवाणी पाहिली, पार्श्वभूमी पाहिली, तर आपल्याला कळेल त्या ठिकाणी की वेगवेगळे जे राज्य आहेत, ज्यावेळेस दानिएल गुलामगिरीमध्ये बाबेलच्या गेला त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की बाबेल, मग मेदी पारशी, अशा या राज्यामध्ये दानिएल त्या ठिकाणी कार्यरत होता. असं असताना आपण विशेष करून दानिएल याच्या 8व्या अध्यायाकडे जात असताना आपल्याला त्या ठिकाणी असं पाहायला मिळत आहे की दानिएल त्या ठिकाणी एक विशिष्ट भविष्यवाणी सांगत आहे. आणि ती भविष्यवाणी जी आहे ती भविष्यवाणी दानिएल ज्यावेळेस मेदी पारशी या राज्यामध्ये होता त्यावेळेसची ती भविष्यवाणी आहे. आणि म्हणून आपण विशेष करून दानिएल याचा 8वा अध्याय आणि जर आपण 13व्या वचनाकडे गेलो तर त्या ठिकाणी देवाचं वचन या ठिकाणी आपल्याला काय सांगतं. या ठिकाणी देवाचं वचन म्हणत आहे, दानिएल याचा 8वा अध्याय आणि 13 वचन, तेव्हा मी एक पवित्र पुरुषाला बोलताना ऐकले. दुसरा एक पवित्र पुरुष त्या बोलणाऱ्यास म्हणाला, हा नित्याचा यज्ञयाग, उद्ध्वस्तेचे पातक, पवित्र स्थान व सैन्य ही पायाखाली तुडवणे ह्या दृष्टांतात पाहिलेल्या गोष्टी कोठवर चालणार. म्हणजे देवाच्या वचनामध्ये एक मनुष्य दुसऱ्या मनुष्यास बोलत आहे किंवा प्रश्न विचारत आहे की देवाच्या लोकांचा छळ जो आहे तो देवाच्या लोकांचा छळ कधीपर्यंत होईल. आणि त्या ठिकाणी उत्तर जे आहे ते उत्तर दुसरा मनुष्य ह्या मनुष्याला जो प्रश्न विचारत आहे त्याला काय उत्तर देत आहे. दानिएल याचा 8वा अध्याय आणि 14 वचन, तो मला म्हणाला, 2300 दिवस त्यानंतर पवित्र स्थानाची शुद्धी होईल. म्हणजे तर बंधू आणि भगिनींनो, ज्या पुरुषाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्या पुरुषाचं उत्तर काय आहे ते आपल्याला दानिएल याच्या 8व्या अध्याय आणि 14व्या वचनामध्ये पाहायला मिळतं. ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, तो मला म्हणाला 2300 दिवस त्यानंतर पवित्र स्थानाची शुद्धी होईल. म्हणजे ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की देवाच्या लोकांचा छळ जो आहे तो छळ ह्या ठिकाणी पवित्र स्थानाच्या शुद्धीकरणास संगती निगडीत आहे. म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी असं पाहायचं आहे की देवाच्या लोकांचा छळ आणि 2300 दिवसाची जी भविष्यवाणी आहे त्याचा काय संबंध आहे. म्हणून आज आपल्या समोर मी एक
प्रतिकृती तुम्हाला दाखवत आहे आणि ती प्रतिकृती जी आहे ती प्रतिकृती तुम्हाला असं दाखवेल ही ब्रदर हात दिखावल रेडी म्हणजे. तर प्रियजन हो, आज आपण हे पाहणार आहोत की 2300 दिवसाची जी भविष्यवाणी आहे ती ह्या प्रतिकृतीद्वारे आपल्याला जास्त कशी पाहायला मिळेल. कारण की ही जी प्रतिकृती तुमच्या समोर आहे ही 2300 दिवसाची भविष्यवाणी आणि जे पवित्र लोक आहेत, जे देवाचे लोक आहेत, त्या देवाच्या लोकांवरती छळ होणे आणि पवित्र स्थान या दोन्ही गोष्टी दानिएलच्या 8व्या आणि 9व्या अध्यायामध्ये नमूद केलेल्या आहेत. आणि ह्या गोष्टींचा संबंध काय आहे ते आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. तर आतापर्यंत आपण हे पाहिलेलं आहे की एक पुरुष दुसऱ्या पुरुषाला म्हणत आहे की देवाच्या लोकांचा छळ कधीपर्यंत होईल, आणि तो पुरुष उत्तरामध्ये सांगत आहे 2300 दिवस आणि त्याच्यानंतर पवित्र स्थानाची शुद्धीकरण किंवा पवित्र स्थान शुद्ध होईल. तर देवाच्या लोकांचा छळ आणि पवित्र स्थानाची शुद्धी जी आहे ती एक असं म्हटलं तर चालेल की दोन्ही एकमेकांशी निगडीत आहेत. तर आपण पाहूया तो अभ्यासक्रम काय आहे. तर प्रियजन हो, आपण ह्या भविष्यवाणीमध्ये जाऊया. ज्यावेळेस दानिएलला 2300 दिवसाच्या भविष्यवाणीविषयी जाणून घ्यायचं होतं त्यावेळेस देवाच्या मदतीने त्याला ह्या भविष्यवाणीद्वारे कोणकोणत्या महत्वाच्या गोष्टी कळाल्या त्या आपण पाहूया. तर ह्या भविष्यवाणीची सुरुवात आपल्याला माहित पाहिजे. 2300 दिवसाची जी भविष्यवाणी आहे त्याची सुरुवात कुठे आहे, तर जर आपण सखोल अभ्यास केला तर त्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल दानिएलचा 9वा अध्याय आणि विशेष करून ज्यावेळेस आपण 24व्या वचनापासून आपण पुढे वाचतो त्या ठिकाणी आपल्याला त्याची सुरुवात पाहायला मिळते. आपण दानिएलचा 9वा अध्याय आणि 24वे वचन वाचूया. आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी, पातकांचा अंत करावा, अधर्माबद्दल समझोता करावा, सनातन धार्मिकता उदयास आणावी, दृष्टांत व संदेश मुद्रित करावे आणि जे परमपवित्र त्याला अभिषेक करावा हे घडून येण्यासाठी तुझे लोक व तुझे पवित्र नगर या संबंधाने 70 सप्तके ठरली आहेत. म्हणजे प्रियजन हो, या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की 2300 दिवसाची जी भविष्यवाणी आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला 70 सप्तके म्हणजे 70 आठवड्यांचा उल्लेख केलेला आहे. आणि 70 आठवडे जे आहेत त्याचं विभाजन कसं केलेलं आहे ते आपण नक्कीच पाहूया. तर प्रियजन हो, ह्या ठिकाणी आपण दानिएलच्या 9व्या अध्यायामध्ये आणि विशेष करून आता 25व्या वचनाकडे जाऊया. पण त्याच्या अगोदर आपण ह्या गोष्टी शिकलेल्या आहोत की 2300 दिवसाची जी भविष्यवाणी आहे त्याच्यामध्ये 70 सप्तके किंवा 70 आठवडे जे आहेत त्याचा देखील उल्लेख केलेला आहे. मग 2300 दिवस आणि 70 आठवड्याचा जो संदर्भ आहे तो किंवा त्याची सुरुवात जी आहे ती सुरुवात एकच आहे. आणि त्याची सुरुवात काय आहे ते आपण थोडक्यात पाहूया. या ठिकाणी दानिएलचा 9वा अध्याय आणि 25वे वचन. हे समजून व उमजून घे की यरुशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून, शब्द ह्या ठिकाणी पासून आलेला आहे, याचा अर्थ असा आहे की ती सुरुवात आहे. मग यरुशलेमचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा ज्यावेळेस निघाली त्यावेळेस पासून 2300 दिवसाची भविष्यवाणी किंवा 70 आठवड्याची जी भविष्यवाणी आहे त्याची सुरुवात झालेली आहे. आणि इथे लिहिलेलं आहे, तर प्रियजन हो, ह्या ठिकाणी आपण 2300 दिवसाचा किंवा 70 आठवड्यांचा जो सुरुवातीचा काळ म्हणजे थोडक्यात सुरुवात जी आहे ती सुरुवात आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत की यरुशलेमेचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. त्या वेळेसपासून आपण 2300 दिवस किंवा 70 आठवडे जे आहेत याची मोजणी आपण करू शकतो. पण भविष्यवाणी शिकत असताना एक तत्व किंवा एक महत्वाचा मुद्दा आपण त्या ठिकाणी शिकला पाहिजे, आणि ते म्हणजे ज्या वेळेस 2300 दिवसाचा उल्लेख केलेला आहे तर ते दिवस शब्दशः दिवस आहेत का त्याचा अर्थ वेगळा काय आहे ते आपण पडताळून पाहिलं पाहिजे. तर आज आपण पुन्हा एक वार देवाच्या वचनाकडे जाणार आहोत आणि एझेकिएल याचा 4था अध्याय आपण ह्या ठिकाणी हे पाहणार आहोत
की दिवस म्हणजे शब्दशः दिवस आहेत का? आठवडे म्हणजे एका आठवड्यामध्ये 7 दिवस म्हणजे 7च दिवस आहेत का? का त्याचा वेगळा काय अर्थ आहे भविष्यवाणीमध्ये, ते आपण पाहणार आहोत. तर आपण एजिकेलचा 4था अध्याय आणि विशेष करून 6वं वचन वाचूया. या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? आणि ते दिवस संपल्यावर तू उजव्या कुशीवर नीस व 40 दिवस यहुदा घराण्याचा अधर्माचा भार वाशील. प्रत्येक वर्षाबद्दल तुझ्या हिशोबी, जरा लक्ष द्या, प्रत्येक वर्षाबद्दल तुझ्या हिशोबी एक दिवस धरला आहे. म्हणजे एक दिवस म्हणजे एक वर्ष. असं हे फक्त भविष्यवाणीसाठी उपयुक्त आहे. हे सूत्र फक्त आपण भविष्यवाणीसाठी वापरतो. एक वर्ष म्हणजे एक दिवस, एक दिवस म्हणजे एक वर्ष. हे आपण उत्पत्ती याचा पहिला अध्याय, जिथं पहिल्या दिवशी देवानं काय केलं, दुसऱ्या दिवशी देवानं काय केलं, हे सूत्र त्या ठिकाणी आपण लागू करू शकत नाही. फक्त हे भविष्यवाणीसाठी फक्त उपयुक्त आहे, ज्या ठिकाणी आपण एक दिवस म्हणजे एक वर्ष मोजतो. तर असं जर आहे तर मग आपण दानिएलचा जो 9वा अध्याय आहे आणि त्या ठिकाणी विशेष करून ज्यावेळेस आपण असं वाचतो की 70 आठवडे जे आहेत, ते 70 आठवडे किंवा 2300 दिवसाचा जो उल्लेख आहे दानिएल 8 मध्ये, ते 2300 दिवस आणि एक दिवस म्हणजे एक वर्ष. तर 2300 दिवस म्हणजे 2300 वर्ष आहेत. बंधू आणि भगिनींनो, महत्वाची अशी भविष्यवाणी आहे. आपल्या सर्वांच्या सार्वकालिक जीवनासाठी ही भविष्यवाणी अत्यंत गरजेची आहे. आणि म्हणून याची जी सुरुवात आहे, याची सुरुवात आपण यरुशलेमचा जीर्णोद्धार जो आहे त्याच्यापासून याची सुरुवात केलेली आहे. पण परत एकदा मला तुम्हाला सांगायचं आहे की एक दिवस म्हणजे एक वर्ष, तसं 2300 दिवस म्हणजे 2300 वर्ष आहेत. तर आता या 2300 वर्षाची सुरुवात किंवा 70 आठवडे जे आहेत, 70 सप्तके आहेत, त्याची सुरुवात जी आहे ती सुरुवात देवाच्या वचनामध्ये, म्हणजे यरुशलेमचा जीर्णोद्धार जो आहे त्याची जी भविष्यवाणी आहे, ती भविष्यवाणी किंवा ती सुरुवात जी आहे ती कुठे झालेली आहे, आपण देवाच्या वचनातून पाहूया. तर बंधू आणि भगिनींनो, याची जी सुरुवात आहे 2300 वर्ष किंवा 70 आठवडे जे आहेत, त्याची सुरुवात जी आहे ते आपण एज्राच्या पुस्तकामध्ये पाहत आहोत. एज्रा याचा 7वा अध्याय आणि विशेष करून 11 वचनापासून आपण पुढे वाचूया. या ठिकाणी लिहिलेलं आहे एज्रा याचा 7वा अध्याय 11 वचनापासून पुढे. तर प्रियजन हो, आपण 2300 दिवस किंवा 2300 वर्ष किंवा 70 आठवडे जे आहेत, याची सुरुवात जर आपल्याला पाहायची असेल तर ती सुरुवात यरुशलेमचा जीर्णोद्धार या घटनेपासून आहे. तर त्या घटनेविषयी एज्रा या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. एज्रा याचा 7वा अध्याय आणि आपण 11 पासून पुढे वाचूया. एज्रा याचा 7वा अध्याय 11 मध्ये लिहिलेला आहे. एज्रा याजक शास्त्री असून परमेश्वराची आज्ञा वचने व त्याने इस्रायलास विहित केलेले नियम यात पारंगत होता. त्यास अर्थहशस्त राजाने जे पत्र दिले त्याची नक्कल ही. म्हणजे राजाने ज्यावेळेस आज्ञा केली की यरुशलेमचा जीर्णोद्धार व्हावा, त्या आज्ञापत्राचा एक नक्कल, म्हणजे थोडक्यात त्याची जी नकल आहे ती नकल एज्रा संदेष्टा जो आहे त्याच्याकडे आहे. म्हणजे आज्ञेमध्ये काय लिहिलेलं आहे, राजाची जी आज्ञा आहे, यरुशलेम पुन्हा एक वार त्याचं परिवर्तन व्हावं किंवा पुन्हा एक वार त्याचं पुनर्वसन व्हावं, हा जो भाग आहे, हा भाग एज्राच्या पुस्तकामध्ये नमूद केलेला आहे. आणि तो भाग म्हणजे जी आज्ञा राजाने दिलेली आहे त्याची नकल एज्राकडे आहे. आणि ती नकल जी आहे ती काय आहे ते आपण थोडक्यात पाहूया. या ठिकाणी 12 वचनामध्ये लिहिले, स्वर्गीच्या देवाच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री एज्रा याजक यास राजाधिराज अर्थशास्त्र याच्याकडून शांती असो इत्यादी. म्हणजे हे पत्र आहे आणि या पत्रावरून आपल्याला कळतं की यरुशलेमचा जीर्णोद्धार जो आहे तो कधी त्याची सुरुवात झालेली आहे. जर आपण पुढे वाचलं तर ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, मी असे फरमावतो, 13 वचन, मी असे फरमावतो की माझ्या राज्यातील जे इस्रायल लोक व त्याचे जे याजक व लेवी
आपखुशीने यरुशलेमेत जाऊन इच्छित असतील त्यांना त्यांच्याबरोबर जाण्याची परवानगी आहे. म्हणजे जे लोक गुलामगिरीमध्ये आहेत ते गुलामगिरीतून यरुशलेमचा जीर्णोद्धार करण्यासाठी ते परत जाऊ शकतात, अशी ती आज्ञा आहे. म्हणजे ही सुरुवात आहे. एवढंच नाही तर आपण जर पुढे पाहिलं, विशेष करून 24व्या वचनामध्ये, तर त्या राज आज्ञेमध्ये काय लिहिलेलं आहे, जी नक्कल एज्राकडे आहे ती राज आज्ञा काय आहे. 24वं वचन, तसेच आम्ही असे फरमावतो की देवाच्या या मंदिरातील जे कोणी याजक, लेवी, गायक, द्वारपाल, नथिनीम व इतर सेवक असतील त्यांच्यापासून खंड, कर अथवा जकात घ्यायचे नाहीत. म्हणजे देवाच्या लोकांपासून काय घ्यायचं नाही, पण देवाच्या लोकांना द्यायचं, असं या आज्ञेमध्ये लिहिलेलं आहे. मग आता यरुशलेमचा जीर्णोद्धार जो आहे त्याची तारीख आपण या ठिकाणी पाहू शकतो. जर आपण 25व्या वचनाकडे गेलो तर त्या ठिकाणी काय लिहिले, हे एज्रा, तुला तुझ्या देवाने आज्ञा दिली त्याच्या योगे शास्ते व न्यायाधीश यांची नेमणूक कर. तुझ्या देवाचे नियमशास्त्र जाणणाऱ्या अशा त्या महानदाच्या पलीकडील सर्व रहिवाशांचा त्यांनी न्याय इन्साफ करावा व त्या संबंधाने जे अज्ञानी आहेत त्यांना तुम्ही शिकवावे. म्हणजे ह्या ठिकाणी जी आज्ञा आहे ती आज्ञा यरुशलेमचा पूर्णपणे जीर्णोद्धार झाला पाहिजे. त्या ठिकाणी रस्ते बांधले पाहिजे, त्या ठिकाणी देवाचं मंदिर बांधलं पाहिजे, त्या ठिकाणी न्याय व्यवस्था येणं फार गरजेचं आहे. आणि जोपर्यंत ह्या सर्व गोष्टी होत नाहीत तोपर्यंत यरुशलेमचा जीर्णोद्धार पूर्ण होत नाही. तर बंधू आणि भगिनींनो, जर आपण आध्यात्मिक इतिहास पाहिला तर आध्यात्मिक इतिहासामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी 457 ख्रिस्तपूर्व ही जी तारीख आहे, ही तारीख आपल्याला यरुशलेमचा जीर्णोद्धार करण्याची जी तारीख आहे ती पाहायला मिळते. आध्यात्मिक इतिहास जर आपण उलगडून पाहिला तर त्या ठिकाणी एज्राच्या पुस्तकामध्ये यरुशलेमचा जो जीर्णोद्धार आहे तो जीर्णोद्धार म्हणजे ज्या वेळेस यरुशलेमचा जीर्णोद्धार झाला त्यावेळेसची तारीख जी आहे ती 457 ख्रिस्तपूर्व ही तारीख आहे. त्या ठिकाणी आपण पाहत आहोत की यरुशलेम शहर जे आहे ते नव्यानं त्याचं पुनर्वसन झालेलं आहे. त्या ठिकाणी देवाचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी शास्ते, त्या ठिकाणी न्यायाधीश आणि बाकीच्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी व्यवस्थित त्यांची सर्व मांडणी झालेली आहे. आणि म्हणून 70 आठवड्याची सुरुवात 2300 वर्ष किंवा 2300 दिवसाची जी सुरुवात आहे ती 457 ख्रिस्तपूर्व पासून सुरू झालेली आहे. तर प्रियजन हो, 2300 दिवसाची किंवा 2300 वर्षाची जी सुरुवात आहे, 70 आठवड्याची जी सुरुवात आहे ते 457 ख्रिस्तपूर्वला सुरू झाली. आणि यरुशलेमचा जीर्णोद्धार करण्याची जी क्रिया आहे किंवा ते जे काम आहे, यरुशलेमचा जीर्णोद्धार जो आहे तो जीर्णोद्धार पूर्ण जर झाला असेल तर त्याची तारीख आहे 408 ख्रिस्तपूर्व. 408 ख्रिस्तपूर्व. आता त्याच्यानंतर आपण परत एकदा दानिएल याच्या 9व्या अध्यायाकडे जाऊया आणि त्या ठिकाणी विशेष करून जर आपण 26वं वचन वाचलं तर ह्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, तर ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे की 62 सप्तके संपल्यावर अभिषिक्ताचा वध होईल व त्याला काही उरणार नाही. म्हणजे ह्या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे 70 आठवडे जे आहेत त्याचं विभाजन कसं झालेलं आहे. आता 70 आठवड्याची सुरुवात जी आहे ती आपल्याला कळाली 457 ख्रिस्तपूर्व. पण आता ते 70 आठवड्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचे नमूद ह्या ठिकाणी केलेलं आहे, 62 आठवडे, 62 सप्तके संपल्यावर अभिषिक्ताचा वध होईल. आता अभिषिक्त तो कोण आहे याच्याविषयी आपण शिकणं फार गरजेचं आहे. आणि इथं लिहिलेलं आहे त्याला काही उरणार नाही आणि जो अधिपती येईल लोक त्याचे नगर व पवित्र स्थान उद्ध्वस्त करतील. पण आता ह्या ठिकाणी 25व्या वचनामध्ये पण 62 सप्तक्यांविषयी लिहिलेलं आहे. तर आपण दानिएलचा 9वा अध्याय आणि 25वं वचन हे पाहूया. हे समजून घे की यरुशलेमचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून म्हणजे सुरुवात, अभिषिक्त अधिपती असा जो तो येईपर्यंत 7 सप्तकांचा अवकाश आहे. 7 आठवडे.
व 62 सप्तके लोटल्यावर धामधुमीचा काळ असतानाही नगर रस्ते व भिंत ही बांधतील. म्हणजे त्या ठिकाणी 62 सप्तके आणि 7 सप्तके म्हणजे एकूण 69 सप्तके म्हणजे 69 आठवडे जे आहेत त्याच्याविषयी उल्लेख केलेला आहे. आता एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात हे आपल्याला माहित आहे, आणि 7 दिवस एजेकेल 4:6 प्रमाणे एक दिवस म्हणजे 1 वर्ष, म्हणजे 7 दिवस एका आठवड्यामध्ये असतील तर त्या आठवड्याला 7 वर्ष म्हटलेलं आहे. म्हणजे तसं जर आपण विचार केला तर एका आठवड्यामध्ये 7 दिवस आणि 7 दिवस म्हणजे 7 वर्ष, तर 70 आठवड्याचा जो हिशोब आहे तर 70 गुणिले 7 म्हणजे 490. 70 गुणिले 7 म्हणजे 490, म्हणजे 70 आठवडे जे आहेत त्यांचं विभाजन आपण जर केलं, त्यांची मोजणी जर केली दिवसामध्ये तर 490 दिवस होतात, आणि 490 दिवस म्हणजे 490 वर्ष असे आहेत. बंधू आणि भगिनींनो, तर देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की 490 वर्षापैकी एक आठवडा जो आहे तो आठवडा वगळला तर 62 सप्तके आणि 7 सप्तके म्हणजे 69 सप्तके ज्यावेळेस पूर्ण होतील त्यावेळेस अभिषिक्त जो आहे तो देवाचं वचन म्हणतं की तो अभिषिक्त येईल. आता तो अभिषिक्त कोण आहे याच्याविषयी आपण थोडा अभ्यास करूया. बंधू आणि भगिनींनो, यशायाच्या पुस्तकामध्ये बाकीच्या पुस्तकांमध्ये येशू ख्रिस्ताच्या पहिल्या येण्याची भविष्यवाणी लिहिलेली आहे. पण विशेष करून ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा होईल त्यावेळेस तो अभिषिक्त, जन्मापासूनच तो अभिषिक्त आहे, पण शिक्कामोर्तब त्याच्या अभिषिक्तपणावरती होईल. आणि म्हणून आपण ती तारीख आपण शोधून काढूया की यरुशलेमचा जीर्णोद्धार झाल्यापासून 69 आठवडे ज्यावेळेस पूर्ण होतील, ज्यावेळेस बंधू आणि भगिनींनो ते 69 आठवडे पूर्ण होतील त्यावेळेस महत्वाची घटना ह्या भूतलावरती होणार आहे. तर आपण त्या घटनेकडे येऊया आणि ती घटना काय आहे ते आपण थोडक्यात पाहूया. या ठिकाणी 457 पासून ज्यावेळेस आपण 69 आठवडे मोजतो त्यावेळेस आपण 27 इसवी सन या तारखेकडे येतो. आता तुम्ही जर खरीच बेरीज केली तर तुम्हाला कळेल की 457 पासून जर तुम्ही 483 वर्ष म्हणजे 69 आठवडे जर मोजले तर ते 26 इसवी सनला येतात. कधी येतात? 26 इसवी सनला येतात. पण जरा लक्ष द्या, ज्यावेळेस आपण ख्रिस्तपूर्व पासून इसवी सनकडे येतो, ज्यावेळेस आपण ख्रिस्तपूर्व पासून इसवी सनकडे येतो त्यावेळेस आपण 1 वर्ष वाढवतो. का? कारण की 0 वर्ष नसतं, म्हणून आपण 1 ख्रिस्तपूर्व पासून 1 इसवी सनला स्पष्टपणे सरळपणे जातो. म्हणून 26 ऐवजी आपण ह्या ठिकाणी 27 इसवी सन ही तारीख घेणार आहोत. तर 27 इसवी सनला या ठिकाणी कोणती घटना घडली ज्याच्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल 483 वर्ष म्हणजे 69 आठवडे पूर्ण झालेले आहेत. कोणती घटना आहे ती? जर आपण मत्तयाचा 3रा अध्याय जर पाहिला, मत्तयाचा 3रा अध्याय आणि विशेष करून 13 वचन, या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, तेव्हा येशू योहानापासून बाप्तिस्मा घेण्याकरिता गलिलाहून यार्दनेवर त्याच्याकडे आला. म्हणजे बरोबर 27 इसवी सनला येशू ख्रिस्त यार्दन नदीवरती योहान बाप्तिस्मा देणारा जो आहे त्या योहानाकडून बाप्तिस्मा घेण्यासाठी येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं की 69 आठवड्याचे आहेत 457 इसवी सन पासून 69 आठवडे जे आहेत ते 69 आठवडे कधी पूर्ण होतात? ज्यावेळेस अभिषिक्त जो असा आहे तो कोण आहे? येशू ख्रिस्त. त्या ठिकाणी 27 इसवी सनला त्याचा यार्दन नदी मध्ये बाप्तिस्मा झालेला आहे. तर बंधू आणि भगिनींनो, आतापर्यंत आपण 70 आठवड्यापैकी 69 आठवडे जे आहेत ते 27 इसवी सनला पूर्ण झालेले आहेत असं आपण पाहिलेलं आहे. तर आपण याच्यानंतर बाकीचे जे वर्ष आहेत 2300 वर्षाची भविष्यवाणी आहे बंधू आणि भगिनी, तर त्या भविष्यवाणीविषयी आपण पुढे अभ्यास करूया.
प्रियजन हो, ज्यावेळेस आपण दानिएल याच्या 9व्या अध्यायामध्ये पुढे वाटचाल करतो त्यावेळेस आपल्याला असं कळतं, विशेष करून 26व्या वचनामध्ये जर आपण अभ्यास केला तर ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, 62 सप्तके संपल्यावर अभिषिक्ताचा वध होईल. असं या ठिकाणी लिहिलेलं नाही की 62 आठवडे ज्या वेळेस समाप्त होतील बरोबर त्या क्षणाला. इथं असं लिहिले 62 सप्तके संपल्यानंतर, त्याच्यानंतर पुढं त्याच्यानंतरच्या घटनेमध्ये अभिषिक्ताचा वध होईल असं लिहिलेलं आहे. आणि अभिषिक्त कोण? येशू ख्रिस्त आपण पाहिलेला आहे. तर तो अभिषिक्त जो आहे, येशू ख्रिस्त जो आहे, त्याचा वध केला जाईल. म्हणजे थोडक्यात त्याला वधस्तंभावरती आपल्या पापासाठी त्याला प्राण द्यावे लागतील. तर त्याच्याविषयी देवाच्या वचनामध्ये आपण पाहिलं पाहिजे, कारण की देवाच्या वचनामध्ये आपल्याला या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. आपण याच्यासाठी विशेष करून मत्तयाचा 27वा अध्याय, मत्तयाचा 27वा अध्याय आणि 45वा वचन वाचूया. इथं लिहिलेलं आहे, ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळण्यात आलं त्यावेळेस काय घडलेलं आहे. मत्तयाचा 27वा अध्याय आणि 45वा वचन, मग 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत सर्व देशावर अंधार पडला. येशू ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभावरती होता त्यावेळेस त्या ठिकाणी अंधार पडलेला आहे असं देवाचं वचन आपल्याला सांगत आहे. देवाचं वचन पुढं असं म्हणतं 47व्या वचनामध्ये, जे तेथे उभे होते त्यांच्यातील काहींनी हे ऐकून, मत्तयाच्या 27वा अध्याय आणि 46व्या वचनामध्ये आपण असं पाहतो, आणि सुमारे 9व्या ताशी येशू मोठ्याने आरोळी मारून म्हणाला, एलिया इलाय लमा सबक्तानी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. तर त्या ठिकाणी येशू ख्रिस्त वधस्तंभावरती आहे आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचे प्राण जात आहेत त्यावेळीची घटना आपण पाहत आहोत. कारण की अभिषिक्ताचा वध होईल असं देवाच्या वचनामध्ये नमूद केलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण विशेष करून 50वा वचन वाचतो तर त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, मत्तयाचा 27वा अध्याय 50वा वचन, मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला. आणि ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की जर आपण आध्यात्मिक इतिहास पाहिला तर आध्यात्मिक इतिहासामध्ये बरोबर 31 इसवी सनला येशू ख्रिस्त जो आहे तो वधस्तंभावरती प्राण देता झाला. म्हणजे ह्या ठिकाणी अभिषिक्ताचा वध जो आहे तो 62 आठवड्यानंतर होणार होता, ही गोष्ट मात्र नक्की झालेली आहे. म्हणजे थोडक्यात काय, 69 आठवडे ह्या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत आणि 69 आठवड्याच्या नंतर म्हणजे 62 आठवड्याच्या नंतर ह्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचा वध झालेला आहे असं आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत. आता इथून पुढचा जो अभ्यासक्रम आहे तर त्याच्या अभ्यासक्रमाविषयी म्हणजे शेवटचा जो आठवडा आहे, 17वा आठवडा जो आहे त्याच्याविषयी आपण थोडा सखोल अभ्यास करूया. तर बंधू आणि भगिनींनो, आपण 457 ख्रिस्तपूर्व पासून सुरुवात केलेली आहे आणि त्या वेळेसपासून आपण मोजणी करत आहोत. 70 आठवड्यांविषयी उल्लेख केलेला आहे. 70 आठवड्यामध्ये 69 आठवड्यामध्ये काय घडलं याच्याविषयी पण आपण पाहिले. 69 आठवडे जर पूर्ण झालेले आहेत तर ते कधी झालेले आहेत, पुन्हा एक वार मी तुम्हाला सांगू इच्छितो. 27 इसवी सन मध्ये 69 आठवडे पूर्ण झालेले आहेत आणि 70 आठवड्यामध्ये आता फक्त एकच आठवडा राहिलेला आहे. तर त्या एक आठवड्याविषयी काय देवाच्या वचनामध्ये नमूद केलेलं आहे ते आपण पाहूया. परत एकदा आपण दानिएलचा 9वा अध्याय याच्याकडे जाऊया आणि देवाच्या वचनामध्ये काय लिहिले ते पाहूया. दानिएल 9:26, 62 सप्तके संपल्यावर अभिषिक्ताचा वध होईल, त्याला काही उरणार नाही आणि जो अधिपती येईल लोक त्याचे नगर व पवित्र स्थान उद्ध्वस्त करतील, त्याचा अंत पुराणे होईल, युद्ध अंतापर्यंत चालेल, सर्व काही उजाड करण्याचे ठरले आहे. म्हणजे 62 सप्तके संपल्यानंतर काय होईल त्याच्याविषयी आपण पाहत आहोत. 27वा वचन या ठिकाणी म्हणतं, तो पुष्कळ लोकांबरोबर 1 सप्तकाचा करार पक्का करील. आता 17वा आठवडा जो आहे त्या 17व्या आठवड्यामध्ये देवाचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्त पुष्कळ लोकांबरोबर करार पक्का करेल. आता येशू ख्रिस्त 17व्या आठवड्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी लिहिलंय की आठवड्याच्या मध्ये त्याचा वध होईल. म्हणजे
जर आपण 27 इसवी सन पासून 7 वर्ष मोजली, एक आठवड्यामध्ये 7 दिवस असतात आणि 7 दिवस म्हणजे 7 वर्ष, तर 27 इसवी सन पासून जर आपण 7 वर्ष मोजली तर आपण 34 इसवी सनला येतो. पण 34 इसवी सन म्हणजे 70 आठवडे 34 इसवी सनला पूर्ण होतात. पण आठवड्याच्या मध्येच तो वाढला जातो, म्हणजे आठवड्याच्या मध्ये म्हणजे आठवड्यामध्ये 7 दिवस असतात, तर त्याचा मध्यभाग म्हणजे 3.5 दिवस. 3.5 दिवस म्हणजे 3.5 वर्ष. आता 3.5 वर्ष जर आपण 27 इसवी सन पासून मोजले तर आपण बरोबर 31 इसवी सनला येशू ख्रिस्त वधस्तंभावर ते प्राण देता झाला हे आपण पाहू शकतो. मग आता राहिले किती दिवस? 3.5 दिवस, कारण की 27 इसवी सन पासून 34 इसवी सन पर्यंत एक आठवडाच राहिलेला आहे. 70 आठवड्यांपैकी त्यातला अर्धा आठवडा पूर्ण झाला, येशू ख्रिस्त वधस्तंभावरती प्राण देता झाला. त्याच्यानंतर अर्धा आठवडा जो आहे 3.5 वर्ष किंवा 3.5 दिवस जे आहेत त्याची जर मोजणी आपण 31 इसवी सन पासून केली तर आपण 34 इसवी सनला पोहोचतो. आणि 34 इसवी सनला काय झालं ते आपण प्रेषितांचे कृत्य याचा 7वा अध्याय जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रेषितांचे कृत्य याचा 7वा अध्याय जर आपण पाहिला तर ह्या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं, विशेष करून 55 वचन, परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशूला उभा राहिलेले त्याने पाहिले. स्टेफन याच्याविषयी लिहिलेलं आहे. स्टेफनला ज्या वेळेस त्यानं भाषण केलं त्यावेळेस लोक त्याच्यावरती खूप रागावले आणि त्याचा संहार करण्यासाठी त्याच्यावरती उतरले. त्यावेळेस देवाचं वचन म्हणतं की त्यानं आकाशाकडे नजर केली आणि स्वर्गामध्ये पाहिलं, तो दृष्टांतामध्ये त्यानं स्वर्ग पाहिला आणि त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त त्याच्या पित्याच्या उजव्या बाजूला आहे असं त्यानं पाहिलं. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे पुढे 56व्या वचनामध्ये, आणि म्हटले की पहा आकाश उघडले आणि मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा आहे असे मी पाहत आहे. 57, तेव्हा ते मोठी आरोळी मारून व कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर गेले. म्हणजे बाकीचे जे लोक आहेत ते स्टेफनला येशू ख्रिस्ताविषयी बोलताना ऐकून पाहून खूप चिडलेले आहेत आणि एकजुटीने स्टेफनवरती या देवाच्या सेवकावरती ते धावून गेलेले आहेत. देवाचं वचन म्हणतं 59व्या वचनामध्ये, तेव्हा ते स्टेफनला धोंडमार करीत असता तो प्रभूचा धावा करीत म्हणाला, हे प्रभू येशू माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. म्हणजे ज्या वेळेस स्टेफनला धोंडमार करण्यात आली त्याने देवाकडे आरोळी मारली आणि तो देवाला म्हणाला, माझा आत्मा जो आहे तो त्याचा तू काय कर, स्वीकार कर. 60 प्रेषितांच्या कृत्याचा 7वा अध्याय, मग गुडघे टेकून तो मोठ्याने बोलला, हे प्रभू हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस असे बोलून तो झोपी गेला, म्हणजे मरण पावला. म्हणजे 34 इसवी सन आध्यात्मिक इतिहासानुसार 34 इसवी सनला स्टेफनला धोंडमार करण्यात आली हे आपल्याला ह्या प्रतिकृतीद्वारे दिसत आहे. म्हणजे 70 आठवडे जर पूर्ण झाले आहेत तर ते कोणत्या तारखेला? आध्यात्मिक इतिहासानुसार 34 इसवी सनला 70 आठवडे पूर्ण झालेले आहेत. बंधू आणि भगिनींनो, 2300 दिवस जे आहेत, 2300 वर्ष जे आहेत त्याची भविष्यवाणी आपण शिकत आहोत. त्याची सुरुवात आणि 70 आठवड्याची जी सुरुवात आहे ती एकच आहे, 457 ख्रिस्तपूर्व. आणि ते 70 आठवडे संपतात कधी? ज्यावेळेस स्टेफनला धोंडमार करण्यात येते 34 इसवी सनला, त्यावेळेस आपण ते पाहतो की स्टेफनला धोंडमार करण्यात ज्यावेळेस येते त्यावेळेस 70 आठवडे ह्या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. पण 2300 वर्ष जे आहेत ते फक्त 70 आठवड्याचीच नाहीत, त्याच्यापेक्षा मोठी संख्या आहे ती. मग बाकीच्या वर्षामध्ये काय झालं ते आपण थोडक्यात पाहूया. प्रियजन हो, आपण पाहिलेलं आहे की 70 आठवडे जे आहेत ते 34 इसवी सनला पूर्ण झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण असं पाहत आहोत की स्टेफनला ज्यावेळेस धोंडमार करण्यात आली त्यावेळेस जी सुवार्ता आहे ती यहुद्यांपासून जे विधर्मी आहेत त्यांच्याकडे ती सुवार्ता गेलेली आहे. मग 70 आठवडे संपल्यानंतर त्याच्यानंतर कोणकोणत्या घटना पार पडल्या त्याच्याविषयी आपण पाहूया. ज्यावेळेस आपण 538 इसवी सनला येतो त्या ठिकाणी जस्टिनियन नावाचा जो सम्राट आहे त्यानं एक नवीन धर्माची स्थापना केली. म्हणजे थोडक्यात काय की त्यानं पोपची जी सत्ता आहे ती पोपची सत्ता त्यानं 538 ला स्थापित केलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय, रोमन कॅथलिक मंडळी जी आहे ती रोमन कॅथलिक मंडळीची जी सुरुवात आहे ती
538 इसवी सन पासून आहे. तर त्यामध्ये आपण असं पाहत आहोत, दानिएल 7 मध्येच आपण जर वाचलं तर त्या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की पोपच्या सत्तेमुळे देवाचे जे लोक आहेत त्यांच्यावरती किती अरिष्ट आलं. जे पवित्र लोक आहेत, ज्याच्याविषयी मी तुम्हाला सांगितलं अगोदर की त्यांचा छळ होणार होता किंवा त्यांचा छळ होणार आहे, याच्याविषयी जे आपण सुरुवातीला पाहिलं, तो छळ रोमन कॅथलिक मंडळीच्या द्वारे होणार आहे असं आपण दानिएल 7 मध्ये वाचतो किंवा अभ्यास करतो. तर त्याच्यानंतरची जी घटना आहे, ज्यावेळेस ही रोमन कॅथलिक मंडळी ज्याची स्थापना 538 इसवी सन मध्ये होते, तर त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस पाहतो, विशेष करून 1260 वर्षाचा काळ आहे. 1260 वर्षामध्ये रोमन कॅथलिक मंडळीने जेवढा छळ देवाच्या लोकांचा केला तेवढा छळ कोणीच केला नाही. मग 1260 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1798 इसवी सन मध्ये आपण येतो. 1798 इसवी सन मध्ये आपण येतो आणि त्या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की पोपची जी सत्ता आहे, पोप पायस 6 जे आहेत त्यांना कैदी म्हणून जे नेपोलियन आहेत, जे एक सेनापती आहेत, ते फ्रान्सचे राज्यातले सेनापती आहेत, ते पोपला बंदी करून घेऊन जातात. कधी? 1798 इसवी सनला. म्हणजे पोपची सत्ता 1260 वर्षासाठी फार क्रूरतेची अशी सत्ता होती आणि 1260 वर्षासाठी त्यांनी पवित्र लोकांना खूप त्रास दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, पोपची सत्ता जी आहे ते थोड्या काळासाठी निघून गेली. 1798 इसवी सन मध्ये त्याला घाव झाला, त्याला थोडा पराभव पत्करावा लागला. म्हणजे थोड्या काळासाठी 1798 पासून थोड्या काळासाठी पोपची सत्ता निघून गेलेली असं आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत. प्रियजन हो, 1798 इसवी सन मध्ये ज्यावेळेस पोपची सत्ता निघून गेली, त्याचा अर्थ असा नाही की रोमन कॅथलिक मंडळीला परत सत्ता मिळाली नाही, पण आपला मुख्य उद्देश जो आहे तो देवाने सांगितलेल्या भविष्यवाणीकडे आहे. ज्यावेळेस आपण भविष्यवाणीचा अभ्यास करायला सुरुवात केली, तर ही भविष्यवाणीची सुरुवात जी आहे ती 457 ख्रिस्तपूर्व अशी आहे. यरुशलेमेचा जीर्णोद्धार त्यावेळेसची जी तारीख आहे, त्यावेळेस पासून जर आपण 2300 दिवस 2300 वर्ष मोजली तर आपण 1843 इसवी सनला येतो. 1843 इसवी सनला येतो. पण ज्यावेळेस आपण ख्रिस्तपूर्व पासून इसवी सन कडे येतो त्यावेळेस आपण 1 वर्ष वाढवलेलं आहे. तीच बेरीज आपण येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्माच्या वेळेस देखील ती तारीख आपण पकडलेली आहे. 26 इसवी सनच्या ऐवजी 27 इसवी सन. तसंच 1843 इसवी सन जी तारीख आहे किंवा 22 ऑक्टोबर, जास्त पणे जर आपल्याला व्यवस्थित नमूद करायचं असेल तर 22 ऑक्टोबर 1844 ही संख्या का आली? कारण की 1843 इसवी सन मध्ये 2300 वर्ष पूर्ण होतात. पण ज्यावेळेस आपण ख्रिस्तपूर्व पासून इसवी सन कडे जातो त्यावेळेस आपण 1 वर्ष त्या ठिकाणी मोजतो. तर त्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की देवाचे पवित्र लोक जे होते ते दुखी झाले. कारण की का? त्यांना वाटलं की येशू ख्रिस्त ह्या तारखेला 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन मध्ये या भूतलावरती येईल. पण तसं न होता, जरा लक्ष द्या, तसं न होता येशू ख्रिस्त जो आहे, जो स्तेफन ज्यावेळेस त्याला धुणमार करण्यात आली त्यावेळेस येशू ख्रिस्ताला त्यानं पवित्र स्थानामध्ये पाहिलं. कुठे? येशू ख्रिस्त जो आहे तो पित्याच्या उजव्या बाजूला उभा आहे असं स्तेफननं पाहिलं. पण तो पवित्र स्थानाचा पहिला भाग होता. पण त्या पवित्र स्थानातून परम पवित्र स्थानामध्ये येशू ख्रिस्त कधी गेला? तर 22 ऑक्टोबर 1844 इसवी सनला गेला. म्हणजे थोडक्यात काय की स्तेफनची ज्यावेळेस धोंडमार झाली, 34 इसवी सनला, त्यावेळेस येशू ख्रिस्त पवित्र स्थानामध्ये होता, पहिल्या भागामध्ये होता. मग त्याच्यानंतर 34 इसवी सन पासून 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन पर्यंत येशू ख्रिस्त पवित्र स्थानामध्ये राहिला. मग त्याच्यानंतर 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन नंतर येशू ख्रिस्त पवित्र स्थानातून परम पवित्र स्थान किंवा महापवित्र स्थानामध्ये त्यानं पदार्पण केलं. म्हणजे महापवित्र स्थानामध्ये तो गेला. कशासाठी गेला?
बंधू आणि भगिनींनो, जर तुम्ही पवित्र स्थानाचा अभ्यास केला लेवीच्या पुस्तकामध्ये, तर तुम्हाला कळेल की याजक जो आहे, ज्याला येशू ख्रिस्त म्हणतो आपण, तो याजक जो आहे तो पवित्र स्थानातून परम पवित्र स्थानामध्ये न्याय निवाड्यासाठी जायचा. आणि जर लेवीचं पुस्तक तुम्ही जर वाचलं तर त्या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की 7वा महिना 10वा दिवस जो आहे तो प्रायश्चिताचा किंवा न्याय निवाड्याचा दिवस होता. तर तो दिवस जो आहे तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन पासून त्याची सुरुवात झालेली आहे. म्हणजे आपण न्याय निवाड्याच्या दिवसामध्ये आहोत. आणि बंधू आणि भगिनींनो, याचं नमूद जे आहे, याची जी घटना आहे ती देवाने प्रगटीकरणाच्या 14व्या अध्यायामध्ये नमूद केलेली आहे. प्रगटीकरणाचा 14वा अध्याय आणि विशेष करून 6वं आणि 7वं वचन या ठिकाणी म्हणत आहे, नंतर मी दुसरा एक दूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला. त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणारे जन, प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा व लोक यांना सांगण्यासाठी सार्वकालिक सुवार्ता होती. म्हणजे ही सार्वकालिक सुवार्ता जी आहे ती पूर्ण लोकांसाठी आहे. आणि तो स्वर्गदूत काय म्हणाला, तो मोठ्याने म्हणाला, देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा, कारण त्याची न्यायनिवाडा करण्याची घटिका आली आहे. देवाला गौरव द्या, देवाला मान महिमा द्या, त्याची भीती बाळगा. का? कारण की न्याय निवाडा करावयाची घटिका आली आहे. म्हणजे बंधू आणि भगिनींनो, 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन पासून न्याय निवाडा जो आहे तो न्याय निवाडा व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजे आज आपण 2025 मध्ये आहोत. म्हणजे 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन मध्येच न्याय निवाडा या पूर्ण जगाचा सुरू झालेला आहे. आणि सुरुवात कोणापासून झालेली आहे? आदाम आणि हवेपासून न्याय निवाड्याची सुरुवात झालेली आहे. पण बंधू आणि भगिनींनो, आपण सुरुवातीलाच ऐकलं, सुरुवातीला अभ्यास केला की देवाचे पवित्र लोक जे आहेत त्यांचा छळ, याच्याविषयी आपण पाहिलं. आणि 2300 दिवसाची जी भविष्यवाणी आहे ती देवाच्या पवित्र लोकांशी का निगडीत आहे, किंवा देवाच्या लोकांचा छळ आणि पवित्र स्थानाचं शुद्धीकरण जे आहे, ह्या दोन घटना एकनिष्ठ का आहेत, किंवा दोन्ही घटना एकत्र का आहेत, हे आपण पाहत आहोत. म्हणजे बंधू आणि भगिनींनो, जरा लक्ष द्या. ज्या वेळेस न्याय निवाडा सुरू झाला त्यावेळेस परत पोपची सत्ता जी गेली होती 1798 इसवी सन मध्ये, ती सत्ता परत आलेली आहे. आणि ती सत्ता आल्यानंतर रोमन कॅथलिक मंडळी, म्हणजे सैतान रोमन कॅथलिक मंडळीद्वारे देवाच्या पवित्र लोकांचा छळ करणार आहे, देवाच्या पवित्र लोकांना पापामध्ये टाकण्यासाठी परावृत्त करणार आहे. ही या भविष्यवाणी किंवा भविष्यवाणी जी आहे त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की देवाच्या लोकांनी सतर्क राहावं, की आपलं लक्ष जे आहे ते न्याय निवाड्याकडे पाहिजे. आपलं लक्ष न्याय निवाड्याकडे न राहता जर आपण त्रास संकटाकडे लक्ष दिलं, जो छळ आपल्यावरती होणार आहे पवित्र लोकांचा, रोमन कॅथलिक मंडळीच्या द्वारे जो छळ होणार आहे त्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपलं न्याय निवाड्याकडे लक्ष लागणार नाही. आणि सैतानाला हेच पाहिजे की आपली तयारी होऊ नये, आणि न्याय निवाडा ज्यावेळेस होईल, ज्यावेळेस आपण पापामध्ये असू, त्यावेळेस आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणार नाही, ही सैतानाची इच्छा आहे. पण बंधू आणि भगिनींनो, म्हणून ही भविष्यवाणी फार गरजेची आहे की ज्या वेळेस पवित्र स्थानाची शुद्धीकरण होईल, म्हणजे शुद्धीकरण होत आहे, आज देखील पवित्र स्थानाचं शुद्धीकरण होत आहे. म्हणजे 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन पासून न्याय निवाडा सुरू झालेला आहे, आणि लवकर तुमचा आणि माझा न्याय निवाडा होणार आहे. तर बंधू आणि भगिनींनो, हा न्याय निवाडा होत असताना सैतान रोमन कॅथलिक मंडळीचा वापर करून आपल्याला शाबात, जो 7वा दिवस आहे, आठवड्याचा पहिला दिवस आजच्या कॅलेंडर अनुसार रविवार आहे, 7वा दिवस शनिवार आहे, पण रोमन कॅथलिक मंडळी पूर्ण जोर लावून नियम आणेल की बाबा सर्वांनी रविवार जो आहे तो पवित्र पाळावा. आणि हा जो नियम आहे, ह्या नियमामुळे आपलं लक्ष जे आहे ते न्याय निवाड्यापासून विचलित होऊ नये, म्हणून देवाने ही भविष्यवाणी आपल्याला दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे की आपण खंबीर राहावं, आपण देवाच्या विश्वासात, देवाच्या वचनामध्ये वाढावं, जेणेकरून आपलं लक्ष पवित्र स्थानाकडं, म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये विशिष्ट करून परम पवित्र स्थानाकडं, ज्याच्यामध्ये न्याय निवाडा सुरू आहे, म्हणजे थोडक्यात काय, आपलं लक्ष येशू ख्रिस्ताकडे पाहिजे, आत्ताचे जे सत्य आहे त्याच्याकडे पाहिजे, जेणेकरून आपण सत्यात राहू, विश्वासात राहू
आणि आपण पाप न करता, देवाच्या मदतीनं पाप न करता आपण सदा सर्व काळासाठी पवित्र आहोत, जेणेकरून येशू ख्रिस्त येईल आणि आपल्याला त्या स्वर्गीय राज्यात घेऊन जाईल. बंधू आणि भगिनींनो, ही भविष्यवाणी तुम्ही त्याचा सखोल अभ्यास करा आणि देव तुम्हाला ह्या भविष्यवाणीमध्ये नक्कीच मार्गदर्शन करो आणि आशीर्वाद देवो. आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत परमेश्वर देवा, आभार उपकार मानतो. आज तू आम्हाला दाखवून दिलेला आहेस की आम्ही न्याय निवाड्याच्या काळामध्ये आहोत आणि ह्या काळामध्ये असताना सैतानाचा पुरेपूर प्रयत्न आहे की आमचं लक्ष न्याय निवाड्यापासून विचलित व्हावं, आम्ही मोहामध्ये पडावं, पापामध्ये पडावं. पण देवा, आम्ही तुझ्यावरती अवलंबून आहोत. आम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये फसू नये, कोणत्याही गोष्टीमध्ये आम्हाला भुरळ पडू नये, म्हणून आम्ही सातत्यानं तुझ्या सत्यामध्ये तुझ्या विश्वासात वाढावं. आमच्या पापाची दैनंदिन कृपेने क्षमा कर आणि परत पाप आम्ही करू नये म्हणून आम्हाला ती शक्ती दे, आम्हाला ती इच्छा दे, जेणेकरून पवित्र आयुष्य जगून ज्यावेळेस येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस त्या येशू ख्रिस्त संती त्या पवित्र राज्यात जाण्यासाठी आम्हाला संधी मिळेल. इथून पुढची वेळ आमचं आयुष्य आम्ही सर्वस्व तुझ्या अधीन आणि स्वाधीन करून नम्र प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या प्रिय गोड नावात करतो, म्हणून तू आहे. आमेन.